मित्रांनो, श्रीमंती काय असते? माणूस पैशाने मोठा झाला ती खरी श्रीमंती, की माणूस मनाने मोठा झाला ती खरी श्रीमंती? याबाबत बिल गेट्स यांचा एक प्रसिद्ध रोमांचक किस्सा आहे. मित्रांनो, त्यावेळेस बिल गेट्स हे श्रीमंत व्यक्ती नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष सुरू होता. त्यावेळेसचा हा एक किस्सा आहे. एकदा बिल गेट्स न्यूयॉर्क एअरपोर्टवर उतरले आणि त्यांना न्यूजपेपर विकत घ्यावासा वाटला. त्यांनी खिशामध्ये हात घातला तर खिशात एकही डॉलर नव्हता आणि मग त्यांनी न्यूजपेपर घ्यायचा विचार सोडून दिला. त्यांची ही कृती त्या पेपर विकणाऱ्या मुलाच्या लक्षात आली आणि त्या मुलाने त्यांना फुकट पेपर देऊ केला. त्यांनी तो घेतला आणि निघून गेले. सेम किस्सा 3 महिन्यानंतर घडला. न्यूयॉर्क एअरपोर्टवर उतरल्यानंतर पुन्हा त्यांना न्यूजपेपर घ्यायची इच्छा झाली आणि याही वेळेस त्यांच्याजवळ एकही डॉलर नव्हता. त्या मुलांनी त्यांना पुन्हा न्यूजपेपर फुकट देऊ केला. यावेळेस बिल गेट्स यांनी त्याला विचारलं की बाबा रे, तू मला फुकट का बरं न्यूजपेपर देतो आहेस? त्यावेळेस तो मुलगा हसून म्हणाला की हा माझा फायद्यामधला आहे, म्हणजे माझ्या प्रॉफिटमधला आहे, त्यामुळे मला विशेष काही फरक पडणार नाही. आणि बिल गेट्स यांनी तो पेपर घेतला आणि ते निघून गेले. त्यानंतर 19 वर्षानंतर जेव्हा ते जगातले श्रीमंत व्यक्ती झाले तेव्हा त्यांना त्या मुलाची आठवण झाली आणि मग तब्बल 1.5 महिना त्याचा शोध घेऊन ते त्या मुलापर्यंत पोहोचले आणि त्या मुलाला त्यांनी म्हटलं की तू मला ओळखतोस का? त्यावर तो मुलगा हसून म्हणाला, हो हो, तुम्ही बिल गेट्स आहात, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती. आणि तेव्हा बिल गेट्स यांनी त्याला म्हटलं की मी तुझ्याकडनं फुकट पेपर घेतला होता, हे तुला आठवतं का? त्यावर तो मुलगा म्हणाला की हो हो, तुम्ही माझ्याकडनं 2दा फुकट पेपर घेतला हे मला आठवत आहे. बिल गेट्स यांनी त्याला म्हटलं की सांग, आता तुला माझ्याकडून काय हवं आहे? तुला जगातली कोणती वस्तू हवी आहे, ती कितीही महाग असू दे, ती मी तुला द्यायला तयार आहे. तुला जी मदत हवी ती मदत मी तुला देतो. त्यावर तो मुलगा म्हणाला की तुम्ही मला आज काहीही मदत कराल, पण त्यावेळेस तुम्हाला मी जी मदत केली त्या मदतीची बरोबरी तुमची आजची ही मदत करू शकणार नाही. बिल गेट्स यांना प्रश्न पडला की असं का बरं म्हणतोयस तू? त्यावर तो मुलगा म्हणाला की ज्यावेळेस मी तुम्हाला तो न्यूजपेपर दिला होता आणि मदत केली होती त्यावेळेस मी अगदी सामान्य गरीब मुलगा होतो आणि आज तुम्ही मला जी मदत करायला जात आहात त्यावेळेस तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. त्यामुळे माझी त्यावेळेसची मदत ही तुमच्या आजच्या मदतीपेक्षा नक्कीच मोठी आहे. बिल गेट्स यांना देखील ते पटलं आणि त्यावेळेस बिल गेट यांच्या मनामध्ये विचार आला. त्यांनी तो बोलूनही दाखवला की त्यावेळेस जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी नसून माझ्यापुढे उभा असणारा तो मुलगा आहे याची जाणीव मला झाली. मित्रांनो, मनुष्य पैशाने खूप मोठा झाला आणि तो इतरांना मदत करत असेल तर ते एक नॉर्मल सामान्य गोष्ट झाली. पण तुमच्याजवळ काही नसताना, तुम्ही गरीब असताना इतरांच्या मदतीसाठी झटत असाल तर ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. आणि म्हणून आपल्याजवळ पैसा असो नसो, आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत हे लक्षात न घेता आपण जर इतरांना नेहमी मदत करण्याकरता इतरांसाठी नेहमी तत्पर असू तर नक्कीच आपण मनाने मोठं ठरत असू आणि तीच खरी श्रीमंती राहील. धन्यवाद.